नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 26 जुलैला आहे आणि आपल्याकडे आता मोजून 25 दिवस शिल्लक आहे. 25 ते 24 दिवस शिल्लक आहे. त्यासाठी प्रिपेअर करायला आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली होती. या आधीचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. आज आपण पेपर 1चे 2011 ते 2025 या दरम्यानचे झालेले इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न त्याचा आज पाठ 22वा आहे आणि तो अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला 60 आणि 40% याचं एक स्ट्रॅटेजी सांगितली होती. 40% आपल्याला पीवायक्यू, मॉक टेस्ट आणि खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. एकंदरीत तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघता तेव्हा तुम्हाला तुमचे जे आहे पूर्ण अभ्यासक्रमाची रिव्हिजन होते. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ बघत चला आणि त्याचे नोट्स सुद्धा काढत चला. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज सोबत 50 अधिक मॉक टेस्ट आहे, 15 वर्षाचे पीवायक्यू आहेत विथ सोल्युशन आणि 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याकडे पेपर 1 सारखं पेपर 2चा पण क्रॅश कोर्स आहे. आपल्याकडे पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. या पेपर 2 सोबत तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, 20 अधिक टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट आहे. याची फीज आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिलाच प्रश्न आहे रिझनिंगचा. आपल्याला विचारलं आहे, एका सांकेतिक भाषेत BAD हा 658 असं लिहितात, तर त्याच भाषेमध्ये FIG हा सांकेतांक काय असेल? इन अ सर्टन कोड लँग्वेज द वर्ड बॅड इज रिटन ॲज 658. व्हॉट वुड बी द कोड फॉर द वर्ड फिग इन द सेम लँग्वेज? आता बी आपल्याला माहिती आहे 2 1 4 असं असणार आहे. तर यामध्ये आपण काय केलेलं आहे, 4 प्लस केलेलं आहे, यामध्ये सुद्धा 4 प्लस आणि यामध्ये पण 4 प्लस. त्यामुळे आपल्याला हे सुद्धा इथे सुद्धा करावे लागेल. 6 9 जीचा आहे 7 है ना, हा नंबर आहे. त्यामध्ये आपण 4 मिळवणार आहोत सगळीकडे. 6 4 10 13 आणि 7 मध्ये 4 केले 11, म्हणजे 10 13 11. ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. बघा, इतकं सोपं हा रिझनिंगचा प्रश्न असतो आहे, मॅथ्स आणि रिझनिंगचा. त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न करा की तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे, है ना. त्यामुळे काय होईल, तुमचे एकंदरीत जो स्कोअर आहे ना तो वाढेल आहे. ठीक आहे, त्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंगची चांगली चांगली प्रॅक्टिस करा. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती शब्दजोडी इतरांपेक्षा वेगळी आहे ते सांगा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग वर्ड पेअर इज डिफरंट फ्रॉम द अदर. भाऊ बहीण, उंच लहान, काळा पांढरा, वृद्ध तरुण. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग वर्ड पेअर्स इज डिफरंट फ्रॉम द अदर. ब्रदर सिस्टर, टॉल शॉर्ट, ब्लॅक व्हाईट, ओल्ड यंग. टॉल आणि शॉर्ट हे काय आहे, विरुद्धार्थी आहे. काळा पांढरा, वृद्ध तरुण. पण भाऊ बहीण जे आहे विरुद्धार्थी नाहीये, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ए असणार आहे, ब्रदर सिस्टर. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले एक पुस्तक. 5000 प्लस प्रश्नांचा संच आहे. यामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, तुम्ही जेवढे जास्त प्रश्नांची सराव कराल मॅथ्स रिझनिंग, तेवढा जास्त तुमचा अभ्यास होणार आहे आणि तुम्हाला चांगले स्कोअर मिळण्यासाठी ते आवश्यक असणार आहे. त्यामुळे ही आपण पुस्तक काढलेली आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. ॲमेझॉनवर ही अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. यामध्ये बघा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, युनिट वाईज मॉक टेस्ट आहे आणि संपूर्ण फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. असं मराठी आणि इंग्लिश दोन्ही याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करा किंवा तुम्ही सर्च करू शकता. पुढीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे ते लिहा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज डिफरंट फ्रॉम द अदर. हा सुद्धा रिझनिंगचा प्रश्न आहे. ठीक आहे. DFEG 4 6 5 8. ते काय होत आहे, +2 -1
आणि इथे +2. 7 है ना, +2 होता. आता आपण बघू JLKM. दहा ठीक आहे. तर काय असणार आहे, +2 होते आहे, -1 होते आहे आणि ते +2 होते, म्हणजे एकंदरीत ही सिरीज सुरू झालेली आहे. GHIK 7, 8, 9, 11. इथे +1 होता आहे, इथे +1 होता आणि इथे +2 होता, म्हणजे हे जे ऑप्शन सी असणार आहे ना, RTSU. 18, 19, 20, 21. टी टी होय 20, एस आहे 19 आणि यू आहे 21 है ना. बघा इथे +1, +2 होत आहे, -1 होत आहे आणि +2 होत आहे, म्हणजे आपलं ऑप्शन काय असणार आहे, सी असणार आहे, GHIK. ओके. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, लेटर सिरीजचे जे नंबरिंग आहे ते तुम्हाला व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास म्हणजे पाठ असले पाहिजे, जेणेकरून तुम्ही हा प्रश्न लवकर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढील आपल्याला विधाने दिलेली आहे. पहिलं विधान आहे, महेश हा अरुणपेक्षा उंच आहे. दुसरं आहे, गणेश अरुणपेक्षा उंचीने कमी आहे. तिसरं आहे, सीमा गणेशपेक्षा उंच आहे. तर निष्कर्ष काय? स्टेटमेंट दिले आहे, महेश इज टॉलर दॅन अरुण, महेश इज टॉलर दॅन अरुण, गणेश इज शॉर्टर दॅन अरुण, गणेश इज शॉर्टर दॅन अरुण, सीमा इज टॉलर दॅन गणेश. त्यामुळे आपल्याला कॉन्फ्युजन काय असणार आहे ते आपल्याला विचारलेलं. चला सांगा बघू. ऑप्शन्स आहे, अरुण हा सर्वात उंच आहे, बी आहे गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे, सीमा ही महेशपेक्षा उंच आहे, डी महेश हा सीमापेक्षा उंच आहे. अरुण इज द टॉलेस्ट, गणेश इज द शॉर्टर दॅन सीमा, सीमा इज टॉलर दॅन महेश, महेश इज द टॉलर दॅन. तर महेश हा अरुण पेक्षा मोठा आहे, अरुण हा गणेश पेक्षा मोठा आहे आणि सीमा ही गणेश पेक्षा मोठा आहे. तर यावरून आपल्याला काय संबंध येतो, अरुण हा सर्वात उंच आहे, नाही. गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे, नाही. सीमा ही महेशपेक्षा उंच आहे, महेश हा सीमापेक्षा उंच आहे. अरुण हा सर्वात उंच आहे, नाही. गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे, है ना. आपण काय आलं होतं, महेश हा अरुणपेक्षा उंच आहे, गणेश हा अरुणपेक्षा उंचीने कमी आहे, सीमा ही गणेशपेक्षा मोठी आहे. गणेश हा सीमापेक्षा उंचीने कमी आहे, हे बरोबर आहे ना, बी. इथून जे आहे आपल्या विधानांमधून जो उत्तर बरोबर येतोय ना, जो ऑलरेडी सांगितलेला आहे तो आपल्याला टिक करायचा आहे. कॉन्क्लुजन आपण त्याच्या हे करतो, अंदाजे जर का करायला गेलं ना तर मग ते रॉंग ठरतं. जे विधानांवरून दिलेलं आहे तेच निष्कर्ष आपल्याला काढावे लागणार. ठीक आहे. हा सुद्धा रिझनिंगचा प्रश्न आहे. आपला ऑप्शन आहे बी. समोरचा प्रश्न आहे, परिमाणात्मक माहितीची सर्वोत्तम तुलनेद्वारे होते. क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन इज बेस्ट कम्पेअर्ड युझिंग. चला सांगा बघू. कोष्टक, आयतचित्रकार, बिंदू आलेख, वृत्ताकार तक्ता म्हणजे टेबल, हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट, पाय चार्ट. क्वांटिटिव्ह इन्फॉर्मेशन विचारलेलं आहे. तर परिमाणात्मक म्हणजे जे असते तर ते आहे हिस्टोग्राम, आयतचित्र. म्हणजे जे आहे कंटिन्युअस क्वांटिटिव्हला म्हणजे डेटाचे वितरण आणि तुलना दाखवण्यासाठी आपण हिस्टोग्राम घेत असतो. टेबल जो आहे हा माहिती सादर करतो. स्कॅटर प्लॉट जो आहे हा दोन चलांमध्ये संबंध दाखवतो, व्हेरिएबल मध्ये. आणि पाय चार्ट जे आहे हा टक्केवारी प्रमाण दाखवतो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. हा जो आहे युनिट 2 किंवा 1 मधला असणार, 2. ठीक आहे. आता बघा, इथे वृत्ताकार तक्ता दिलेला आहे, तर हे चुकीचं आहे.
ठीक आहे. कधी कधी जे आहे ना, मी जे इथे सांगते ना, ते उत्तर बरोबर राहते. ऑप्शन मध्ये कधी कधी असं इथे जसं चुकीचं आलेलं आहे, तर हे तुम्ही बघून घ्या. मी जे सांगते ते उत्तर बरोबर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅश सर्वोत्तम वापर संबंधित बाबींचे प्रमाण दर्शवण्यासाठी केला जातो. डॅश इज अ बेस्ट यूज टू शो द प्रपोर्शन ऑफ रिलेटेड आयटम. लाईन ग्राफ, पाय चार्ट, स्कॅटर प्लॉट, हिस्टाग्राम. प्रपोर्शन मी आताच तुम्हाला सांगितलं होतं ना, प्रपोर्शन साठी काय होतं, प्रमाण आणि टक्केवारीसाठी पाय चार्ट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. आता हे युनिट 7 मधलं जिथे आपण लाईन ग्राफ, हिस्टोग्राम, टेबल असं सगळं अभ्यास करतो, जे डी आय डेटा इंटरप्रिटेशनचा आहे, तो याबाबत त्यांनी प्रश्न विचारले. सहसा हे प्रश्न त्याबाबतचे नसतात, त्यामध्ये आपल्याला टेबल वगैरे दिला असतो आणि आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावतात, पण अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. समोरचा प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी लावा. आयडेंटिफाय द पेअर दॅट इज इन रिव्हर्स क्रोनॉलॉजी ऑर्डर फ्रॉम द फॉलोइंग. मेन फ्रेम अँड डेस्कटॉप, डेस्कटॉप अँड लॅपटॉप, टॅबलेट अँड लॅपटॉप, लॅपटॉप अँड टॅबलेट. उलटा क्रम फॉलो. मेन फ्रेम आणि डेस्कटॉप जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे, पहिले आला मेन फ्रेम, त्यानंतर आहे डेस्कटॉप, त्यानंतर आहे लॅपटॉप आणि ते शेवटी आहे टॅब. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. टॅबलेट आणि लॅपटॉप नसणार, हा उलटा क्रम आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे, एक मिनिट, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, पुढे दिलेली संगणकाच्या स्मृतीमापाची एकके उतरत्या क्रमानुसार मांडा. बाईट, गिगाबाईट, बीट, मेगाबाईट, टेराबाईट. अरेंज द फॉलोइंग कम्प्युटर मेमरी मेजरमेंट युनिट्स इन द डिसेंडिंग ऑर्डर. ज्यामध्ये आपल्याला दिलाय बाईट, गिगाबाईट, बीट, मेगाबाईट, टेराबाईट. तर आपल्याला माहितीये उतरता क्रम म्हटलेला आहे. पहिले काय येते, पहिले तर येते बीट, त्यानंतर येते बाईट, त्यानंतर येते एमबी, नंतर येते जीबी आणि त्यानंतर येते टीबी. आपल्याला माहित आहे आता उतरता क्रम. तर मग उतरता क्रमामध्ये काय असणार, पहिले टीबी येणार है ना, मग त्यानंतर जीबी, त्यानंतर एमबी, त्यानंतर बाईट आणि बीट. म्हणजे आपलं ऑप्शन ए जे आहे ते बरोबर असणार. ठीक आहे. हा युनिट 8चा प्रश्न आहे आयसीटीचा. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायचा आहे, कारण आयसीटी मधून भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे या आधी पण. ठीक आहे, चला मी एकदा परत सांगून देते तुम्हाला. 1 बीट, ठीक आहे, त्यानंतर 8 बीट इज इक्वल टू बाईट. त्यानंतर मग येतं केबी, एमबी, जीबी, गिगाबाईट, मग टीबी, पीबी, ईबी, झेडबी, वायबी, ब्रोंटोबी, ब्रोंटो बाईट आणि जिओ बाईट. ठीक आहे, अशा पद्धतीचा चार्ट आहे, सगळ्यांनी नोट करून ठेवला. आणि जी बाईट हे काय, हायेस्ट मेमरी आहे. तर तुम्हाला हा असा आपण प्रश्न विचारू शकतो की हायेस्ट मेमरी कोणती आहे. ठीक आहे, चालेल. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य जोड्या ओळखा. चित्रे, छायाचित्रे, ध्वनी, दृकश्राव्य, पॉवर पॉईंट सादरीकरण, सांख्यिक माहिती. Identify the correct pairs from the following: pictures, photographers, audio visual, PowerPoint presentation, statistical data. छायाचित्र के दृश्य, ध्वनी ते ऑडिओ व्हिज्युअल. ठीक आहे, पॉवर पॉइंट आणि सांख्यिक माहिती हे एक सादरीकरण सॉफ्टवेअर आहे ना, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. अच्छा, योग्य, त्यामुळे ते नसणार आहे. योग्य जोडी 1 आणि 2 आहे, म्हणजे ऑप्शन ए. चुकीची जोडी नाही विचारली आपल्याला, योग्य जोडी विचारली. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या संदर्भात युजीसीचे विस्तार रूप काय आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन, युजर ग्रुप कॉन्फिगरेशन, युजर जनरेटेड कंटेंट. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ युजीसी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द इंटरनेट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आहे. याची स्थापना जी आहे 1953 मध्ये झालेली होती, पण 56च्या अंतर्गत मध्ये ते सुरू झालं होतं. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन दिले आहे. यांचा मुख्य कार्यभार आहे विद्यापीठांना मान्यता देणे, अनुदान देणे, नवीन विद्यापीठांना मान्यता देणे, स्टँडर्ड निश्चित करणे,
ओके. हा. त्यानंतर याचं मुख्यालय आहे न्यू दिल्लीला. UGC नेट परीक्षा NTA घेतं आपल्याला माहिती आहे आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे होत आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे, फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोसेस फोटोज और इमेज? फोटोग्राफ, फोटोशॉप, विजुक्रॉप, पिक्चर परफेक्ट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऍडॉब फोटोशॉप जे आहे ना, फोटोशॉप जे आहे हे फोटो एडिटिंग, इमेज प्रोसेसिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल पेंटिंग यासाठी वापरले जातं. त्यानंतर फोटोग्राफ, व्हिडिओग्राफ आणि पिक्चर परफेक्ट हे इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. आता एकंदरीत हा प्रश्न जो आहे हा ICTच्या युनिट 8च्या संदर्भात असणार आहे, कारण तिथे सगळ्याच पद्धतीचे हे येतं ना, एकंदरीत इंटरनेट किंवा मग असं व्हिडिओ, ऑडिओ, फोटोज, इमेज या सगळ्यांची माहिती ICT मध्ये येते. त्यामुळे ICT हा जो युनिट 8चा जो आहे ना, तो खूप व्यवस्थितपणे करा तुम्ही. तेव्हा जाऊन तुमचा खूप चांगला म्हणजे प्रश्न विचारले ते बरोबर आलंच पाहिजे. समोरचा प्रश्न आहे, इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळख. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. गव्हर्नमेंट वेबसाईट, कमर्शियल वेबसाईट, अकाउंटिंग वेबसाईट, एज्युकेशन वेबसाईट. आता इंटरनेटच्या संदर्भात सरकारी संकेतस्थळे आहेत, व्यापारी संकेतस्थळे आहेत, शैक्षणिक संकेतस्थळे आहेत, हा ना, पण हिशोबाची संकेतस्थळे आहे का? नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे, इनकरेक्ट पेअर. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. आणि एज्युकेशन साईटमध्ये .edu अशा पद्धतीचे वेबसाईट असते. आणि सरकारी याच्यामध्ये आपण म्हणजे जसं की .in वगैरे नाही का, .government.in हे सरकारी आहे. .nic.in हे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर्स द्वारे चालवली जाते. ठीक आहे, हे डोमेन्स आहे. आपलं उत्तर असणार ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, भारतातील पुढीलपैकी कोणता प्रदेश जीववैविध्याच्या दृष्टीने अतिमहत्वाचा म्हणून ओळखला गेला आहे? विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स in India is recognized as a critically important in terms of biodiversity? ईस्टर्न घाट्स, थार डिझर्ट, डेक्कन प्लॅट्यू, वेस्टर्न घाट्स. पूर्व घाटी, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, पश्चिम घाटी. युनिट 9 मधला प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आता नुसतंच अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्याच बाबतचे प्रश्न असे काही हे नाही, अभ्यासक्रमाला अनुसरून सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला अभ्यासक्रमाच्या आजूबाजू सगळं अभ्यास करावे लागतात. ठीक आहे, ते इथे काय असणार आहे? अतिमहत्वाचा जो आहे तो आहे पश्चिमी घाट, वेस्टर्न घाट्स, ज्याला आपण 36 बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट मानले गेलेले आहे. येथे मोठ्या प्रमाणात स्थानिक एंडेमिक वनस्पती व प्राणी आढळतात आणि जैवविविधतेच्या दृष्टीने हे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे, पश्चिम घाट. त्यानंतर स्वाभाविकपणे दुय्यम असलेला वायू प्रदूषक कोणता? विच एअर पोल्युटंट इज नॅचरली सेकंड? सल्फर डायऑक्साईड, अमोनिया, पॅरोक्सिमेटल नायट्रेट की मिथेन? सल्फर डायऑक्साईड, अमोनिया, पॅरोक्सिमेटल नायट्रेट, मिथेन. काय असणार आहे? सेकंडरी जो आहे तो काय आहे? तो ऑब्व्हियसली तो काय आहे? पॅरोक्सिमेटल नायट्रेट आहे, पॅन ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, आणि प्राथमिक कोणत्या इथे लिहून देते मी, तुम्ही नोट करून घ्या. प्राथमिक हा सेकंडरी आहे, तर प्राथमिक कोण आहे? SO2, NH3, CH4 हे मिथेन, सल्फर डायऑक्साईड हे सगळे प्राथमिक आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे फोटोकेमिकल स्मॉग हा जो आहे पॅन तो दुय्यम आहे. ठीक आहे, त्यानंतर दुय्यम मध्ये काय येतं? O3 येतं, ओझोन, H2SO4 येतं, त्यानंतर HNO3 येतं म्हणजे की नायट्रिक आम्ल ना, आणि प्रायमरी मध्ये CO येतो, कार्बन मोनॉक्साईड, NO येतो, नायट्रिक ऑक्साईड, NH3 तर लिहिलेच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर असणार आहे. तुम्ही सगळे नोट करून घ्या. युनिट 9 मधला हा प्रश्न आहे ना, वायू प्रदूषण, युनिट 9. समोरचा प्रश्न आहे, डोंगराळ प्रदेशात भूस्खलन होण्याचे कारण म्हणजे काय? वनसंहार, वनीकरण, वारा, चरणे. द कॉज ऑफ लँड स्लाइड्स इन अ हिली रिजन इज डिफॉरेस्टेशन, एफॉरेस्टेशन, वाईन, ग्रेझिंग.
तर एकंदरीत डोंगराळ प्रदेशात जी लँडस्लाइड्स होते ती कशामुळे होते, ती होते डिफॉरेस्टेशन, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. युनिट 9 मधला प्रश्न आहे. युनिट 8, 9 हे खूप महत्वाचे युनिट्स आहेत. त्यात याच्या संदर्भात याला अनुसरून अभ्यासक्रमाला अनुसरून भरपूर प्रश्न विचारले गेले. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कारखान्यातील कोणत्या कार्यप्रक्रियेत राख तयार होते? इन विच इंडस्ट्रियल प्रोसेस इज ॲश जनरेटेड? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केमिकल फर्टिलायझेशन, रिफायनिंग ऑफ बॉक्साइड्स, फिल्टरिंग ऑफ मोल्टन स्टील, थर्मल पॉवर जनरेशन. रासायनिक खतांची निर्मिती, बॉक्साईडचे शुद्धीकरण, पोलादाचा रस गाळणे, ऑर्गॅनिक वीज निर्मिती. तर कारखान्यातील कोणत्या प्रक्रियेमध्ये राख तयार होते, ते होते ऑर्गॅनिक थर्मल वीज याच्यामध्ये होते. थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोळसा जाळून वीज तयार केली जाते ना, त्यामुळे कोळसा जळाल्यानंतर फ्लाय ऍश ज्याला म्हणतो आपण, किंवा बॉटम ऍश तयार होते. ठीक आहे. त्यामुळे ऍश हे महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, क्योटो मसुद्याचा उद्देश कोणता होता? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्योटो प्रोटोकॉल? रिड्युसिंग द इमिशन ऑफ ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस इनटू द ॲटमॉस्फिअर. ए. बी. स्टॅबिलायझिंग द ओझोन लेअर. सी. रिड्युसिंग वॉटर पोल्युशन. डी. स्टॉपिंग डिसेंट्री. पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे. ए. बी. ओझोन छत्रीचे स्थिरीकरण करणे. सी. जलप्रदूषण कमी करणे. वाळवंटीकरण थांबवणे. क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो पृथ्वी गरम करणारे वायू कमी प्रमाणात हवेत सोडणे हे त्याचं आहे. म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस कमी प्रमाणात हवेत सोडणे हे त्याचं हे आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. 1997 मध्ये आलं होतं. हा जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय करार आहे. यामध्ये कोणकोणते वायू कमी करायचे? मग CO2, CH4, N2O, HFCS, PFCS, SF6 या वायूचे उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट असं लिहून आहे. त्यामुळे हे सगळे लिहून. त्यानंतर येतं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे, मॉन्ट्रियल हा 1987 मध्ये ओझोनचे स्थिरीकरण करण्यासाठी. बी जो आहे तो मोंटो लिहून देऊ काय, मॉन्ट्रियल. जल प्रदूषण कमी करण्यासाठी किटो प्रोटोकॉलशी संबंधित नाही आहे. सी. आणि हा जो आहे वाळवंटीकरण थांबणे यासाठी आपण UN कन्व्हेन्शन केलं होतं, UNCCD. म्हणजे काय, UN कन्व्हेन्शन टू कॉम्पॅक्ट डिसर्टिफिकेशन. हे वाळवंटीकरणाशी संबंधित आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. समोरचा प्रश्न, भारतात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण म्हणजे? पाण्याचा कठीणपणा, पाण्याचं दुर्भिक्ष्य, प्रदूषित पाणी, खारे पाणी. द प्रायमरी कॉज ऑफ वॉटर बॉर्न डिसीज इन इंडिया इज हार्डनेस ऑफ वॉटर, स्कॅरेसिटी ऑफ वॉटर, पोल्युटेड वॉटर, सलाईन वॉटर. हा प्रश्न युनिट 9 मधलाच आहे. मागचा प्रश्न सुद्धा युनिट 9 मधलाच. चला सांगा बघू. तर प्रदूषित पाणी जे आहे, पोल्युटेड वॉटर, हाच एक मुद्दा असणार आहे वॉटर बॉर्न डिसीजचा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती संस्था पदवी प्रदान करते? वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद, विश्वविद्यालय अनुदान आयोग, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, भारतीय इतिहास अनुसंधान परिषद. Which of the following institution award degrees? Council of Scientific and Industrial, CSIR, UGC, गोखले, इंडियन कमिशन. बी मध्ये ऑप्शन बरोबर आहे, इंग्लिश मधले ऑप्शन बरोबर आहे, कारण इथे UGC नाही आहे ना. आपलं उत्तर काय असणार, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, म्हणजे विश्वविद्यालय हे नाही आहे. ठीक आहे. ऑप्शन आहे, उत्तर आहे विद्यापीठ अनुदान आयोग, UGC. हे काय करते, डिग्री देते आणि मान्यता देते है ना, त्यामुळे ते असणार आहे. CSIR जी आहे ती पदवी देत नाही. गोखले जे आहे ती डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. आणि ICHR जे आहे हे इतिहास संशोधनाला प्रोत्साहन देते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. आता बघा, इथे सी दिलेलं आहे, पण मी जे सांगते ते बरोबर आहे, ऑप्शन बी आहे. ठीक आहे. म्हणजे UGC आहे. भारतीय राज्यघटनेने शिक्षण हा विषय मध्ये अंतर्भूत केलेला आहे. संघसूची, राज्यसूची, सामायिक सूची, 7वे परिशिष्ट. The Indian Constitution has included the subject of education in the union list, state list, concurrent list, 7th schedule. चला सांगा बघू. तर ते त्यांनी सामायिक सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्ट मध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, BCUD चे पूर्ण स्वरूप काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ BCUD? A. ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट. B. बोर्ड ऑफ काउन्सिलर्स फॉर युनिव्हर्सिटी. C. बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डायरेक्टर्स. तर यामध्ये जे आहे, याचं फुल फॉर्म जे आहे
ब्युरो ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट असं आहे. हे विद्यापीठातील एक विभाग असून त्याची प्रमुख कार्य जे आहे ती महाविद्यालयाच्या विकासासाठी योजना तयार करणे, नवीन अभ्यासक्रम करणे अशा पद्धतीचं आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठात अभ्यास मंडळ डॅश यांचे बनते. In the state universities of Maharashtra, the board of studies consists of only elected heads of a department, elected heads of department and nominated experts, elected heads of a department and nominated teachers, elected heads of department, co-opted teachers and co-opted experts. सांगा बघू. तर महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठातील अभ्यास मंडळ निर्विचित विभाग प्रमुख, स्वीकृत शिक्षक आणि स्वीकृत तज्ज्ञ यांचे बनतात. त्यामुळे आपली उत्तर असणार ऑप्शन डी असणार. आणि हे कोणत्या याच्यामध्ये ते 2016च्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम जो आहे त्यानुसार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन डी. त्यानंतर AICTE चे पूर्ण रूप काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AICTE? ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया कमिशन फॉर टेक्निकल टेक्नॉलॉजी एज्युकेशन, ऑल इंडिया कमिटी फॉर टीचर्स एज्युकेशन, ऑल इंडिया काँग्रेस फॉर ट्रेनिंग एज्युकेशन. तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते असणार आहे. ठीक आहे. आणि याला मान्यता जी देते ते यामध्ये इंजिनिअरिंग MBA सगळंच आहे. तिची संस्था जी आहे 1945 मध्ये झाली होती आणि 87 मध्ये तो ऍक्ट आला होता. पण 87 मध्ये त्याचा ऍक्ट आला, वैधानिक दर्जा मिळाला. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. समोरचा प्रश्न आहे आणि हे सगळे युनिट 9 मधले प्रश्न आहे. जिथे पण युनिव्हर्सिटी वगैरे आली ना तर युनिट 9 युनिट 10 मध्ये जे आहे ते युनिव्हर्सिटीचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे तिथलेच असणार आहेत ते. युनिव्हर्सिटी आलं की युनिट 9 10 मधलं प्रश्न असणार आहे. 10 मधलं स्पेशल. पुढीलपैकी कोणता उपक्रम हा राज्य विद्यापीठाचा विस्तार कार्याचा भाग आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इज अ पार्ट ऑफ अ एक्सटेन्शन वर्क ऑफ अ स्टेट युनिव्हर्सिटी? कंटिन्युइंग अँड डिस्टन्स एज्युकेशन, कंडक्टिंग ऍड ऑन कोर्स, रिमेडियल टीचिंग, अर्न अँड लर्न स्कीम. निरंतर आणि दूरशिक्षण, जोड अभ्यासक्रम राबवणे, उपचारात्मक अध्यापन, कंवा आणि शिका योजना. हा जो एक इथला आहे कंवा आणि शिका योजना जे आहे हा एक राज्य विद्यापीठाचा विस्तार कार्यक्रम आहे. ठीक आहे. एक्सटेन्शन वर्क म्हणजे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी हे उपक्रम राबवले होते. निरंतर आणि दूरशिक्षण जे आहे हा शैक्षणिक कार्यक्रम आहे. जोड अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम विषय आहे. उपचारात्मक जो आहे तो शैक्षणिक सहाय्य आहे. पण कंवा आणि शिका जो आहे हा विस्तार कार्याचा भाग आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. आपलं उत्तर आहे डी. ठीक आहे. आपलं उत्तर आहे डी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. युनिट 8 रिझनिंग, युनिट 5 मॅथ्स अँड रिझनिंगचे प्रश्न, 10चे प्रश्न युनिव्हर्सिटी आहे ना त्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे PYQ. आणि एकंदरीत अभ्यासक्रमा दिले आहे. अभ्यासक्रमाचेच प्रश्न विचारले जात नाही, त्याच्या अनुसरून सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला एकंदरीत डीप स्टडी करायची आहे. सोबत प्रश्न पण सॉल्व्ह करायचे आहे. 5000 प्लस संचाचं पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. आणि ते आहे Amazonवर अवेलेबल. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तर किंवा कमेंट करा. आणि तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल क्रॅश कोर्समध्ये तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ऑनलाईन ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड करू शकता. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.